नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील सेंट झेवियर शाळेच्या बाहेर सध्या मी आता उभा आहे आणि सेंट झेवियर शाळेच्या 100 मीटरच्या अंतरातच म्हणजेच जवळपास 10 ते 20 मीटरच्या अंतरामध्येच एक पानटपरी आहे. सरकारच्या नियमानुसार 100 मीटर अंतरामध्ये कुठल्याही प्रकारची अंमली पदार्थाची विक्री ही झाली नाही पाहिजे, पण काशीमीरा परिसरामध्ये सर्रासपणे 100 ते 200 मीटरच्या आत 100 मीटरच्या आतमध्येच जवळपास 20 मीटरच्या अंतरावरच ही पानपट्टी दिसून येत आहे. या सर्व संदर्भात प्रभागातील प्रश्न हे पुन्हा एकदा समोर येत आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या पार पडल्या. 2.5 महिने झालं या ठिकाणी नगरसेवक निवडून आले, मात्र प्रभागातील कुठलीही कामं होताना दिसत नाही आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी उभे आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नगरसेवक आल्यानंतर या ठिकाणी प्रभागातील प्रश्न सुटत आहेत का. सचिनजी, काय सांगाल? 2.5 महिने झाले नगरसेवक निवडून आलेत. प्रभागामध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती तशी कामं होत आहेत का? आम्ही पहिलेपासून बोलतच आलेलो आहे की या प्रभागाला प्रभाग क्रमांक 14 हा मीरा भाईंदर मधला असा प्रभाग आहे ज्या प्रभागामध्ये नगरसेवक असो किंवा नसो काहीच फरक नाही पडत. कारण या नगरसेवकांना आता 2.5 महिने झाले निवडणुका जिंकून सर्व होऊन पण त्यांचे सत्कार काही अजून थांबत नाही. कारण त्या सत्कार काही त्यांची जी काही हाऊस आहे ती अजून काही पूर्ण होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी अजून त्यांचं तेच चालू आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आज सुद्धा हे बोलत असेल की पहिले तर मी आज सुद्धा दाखवू शकतो की उघड्यावरती दारू विकली जाते. या जरीमेरी तलावाच्या इथे उघड्यावरती ड्रग्स विकला जातो. डाचपूर पाड्यामध्ये, मांडवीर पाड्यामध्ये. जसं आता तुम्ही सांगितलं की या शाळेच्या बाहेर जी टपरी दाखवली आहे टपरीवरती गुटखा विकला जातो. हे काय नगरसेवकांना माहिती नाही का? या प्रभाग क्रमांक 14 मध्ये 2012 पासून 2014 पासून नगरसेवक कोणाचे? भारतीय जनता पार्टीचे. म्हणजे यांचे नगरसेवक या प्रभागामध्ये असताना सुद्धा या गोष्टी जेव्हा हे लोक नगरसेवक होते यांच्या मागे नगरसेवक तेव्हा पण या गोष्टी चालूच होत्या. आज यांच्यामध्ये नगरसेवक नव्हते, मध्ये कार्यकाळ संपलेला होता तेव्हा पण या गोष्टी चालू होत्या. आणि आता यांचे नगरसेवक आल्याच्या नंतर 2-2.5 महिन्याच्या नंतर सुद्धा या गोष्टी तशाच चालू आहेत, सर्रास चालू आहेत. या गोष्टी यांना नगरसेवकांना काही फरक पडत नाही. यांना फक्त एकच फरक पडतो, इलेक्शन कधी लागतील आणि आम्ही आमची जी वोटर बँक आहे त्या वोट बँकसाठी काय करू. ह्याच्यामुळे कसं आहे, हे जे ड्रग्स विकणारे असतील किंवा हे दारू विकणारे असतील तिथे जो कोणी त्या गोष्टीची जे कोणी दारू पिणारे असेल काही त्यांची वोटर बँक असेल त्याच्यामुळे यांना तिथे काही करायचं नसेल कारवाई. ठीक आहे, त्यांचा विषय असेल. पण आता जसा तुम्ही विषय सांगितला की शाळेच्या 100 मीटरच्या अंतरावरती जी या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये जिथे जिथे शाळा आहेत, म्हणजे त्या मराठी शाळा असतील, हिंदी भाषिक शाळा असतील, इंग्रजी शाळा असतील, प्रत्येक शाळेच्या बाहेर या टपऱ्या जवळपास दिसतातच. आणि या टपऱ्यावरती गुटखा, सिगरेट, तंबाखू ज्या काय त्या गोष्टी असतील अंमली पदार्थामध्ये येत असतील त्या सर्व गोष्टी ते सर्रासपणे विकल्या जातात. आणि विकल्या जातात तर मला असं वाटतं या ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या या शाळेतल्या लहान मुलांना तेव्हापासूनच सवय लावतात की काय की जेणेकरून तुम्ही आमचे हे जे काय अंमली पदार्थ चालू करा आणि ही जी पुढची पिढी ती अशीच नष्ट व्हायला पाहिजे. काशीगाव पोलीस स्टेशन असेल, काशीगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी जेव्हा पत्र देतात त्याच्यानंतर कारवाई करत असतील आणि कारवाई करतात. पण या बाकी जे आपण जेव्हा एखाद्या निवडणुका होतात नगरसेवक म्हणून आपण ज्यांना निवडून देतो त्यांचं काम काय? त्यांचं काम फक्त एकच की बाबा निवडणुका कधी लागतायत आणि आम्ही निवडणुकांची तयारी कशी करतोय किंवा कुठे मॅची ठेवता येतील का, कुठे काही प्रोग्राम ठेवता येतील का किंवा काय करता येतील का याच्यावरती फक्त त्यांचं लक्ष आहे. बाकी अशा ज्या मेन चांगला मुद्दा जो तुम्ही उचललाय या गोष्टीमध्ये त्यांचं कुठेही लक्ष नाहीये. हा जो मतदारसंघ आहे हा हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा मतदारसंघ आहे. प्रभाग 14 मधील आणखी एक या ठिकाणी तुम्हाला गोष्ट दाखवतो. रस्त्याच्या या कडेला रस्ता झालेला नाही, सिमेंट रस्ता आहे. सिमेंट रस्त्याच्या बाजूला डांबरी रस्ता व्हायला पाहिजे होता, तोही झाला नाही. आणि माझ्या पाठीमागे हा तुम्ही एक बसस्टॉप बघू शकता. बसस्टॉप हा तुटलेल्या अवस्थेत आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी अवस्था नाहीत. इथे येणारे जे प्रवासी आहेत ते खाली या फुटपाथवर बसतात. या ठिकाणी जर बस यायला उशीर झाला तर हे जे प्रवासी आहेत या ठिकाणी खालीच बसलेले असतात. आणि या ठिकाणी इथे रस्ता नाही आहे. या ठिकाणी इथे रस्ता नाही आहे. खडी, डांबर, फक्त खडी आणि माती टाकण्यात आली आहे. इथे कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. आणि तुम्हाला दाखवतो रस्त्याच्या त्याच पलीकडे त्या साईडला डांबरी रस्ता करण्यात आला आहे. म्हणजे नेमकं चाललंय तरी काय? निधी कमी पडला का ठेकेदाराला विसर पडलाय की रस्त्याच्या एका बाजूला डांबरीकरण करायचं आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डांबरीकरण न करता तसंच्या तसं सोडून द्यायचं. याकडे आता 2.5 महिने झाले आहेत नगरसेवकांचं लक्ष गेलेलं नाही. या सर्व संदर्भात आपण सचिन मनसेचे पदाधिकारी आहेत, सचिनजी, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं या गोष्टीकडे दुर्लक्ष का केलं जातं. पण कसं आहे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये हा प्रभाग क्रमांक 14चा ना इतिहास राहिलेला आहे की फक्त टेंडरवर टेंडर पास करायचे, मग गटारवर गटार बांधणं असेल, या असे बस स्टँड बांधणं, जे काय अशा सर्व गोष्टी करायच्या. हे आणायचं निधी कुठून तरी वरतून निधी आणायचा, महानगरपालिकेतून पास करून घ्यायचा. पास केल्याच्या नंतर त्याचे जेव्हा उद्घाटन करायचे तेव्हा यांचे आमदार, यांचे मंत्री, यांचे महापौर, यांचे सर्व येणार, इथे उद्घाटन करणार, नारळ फोडणार, मिठाई वाटणार, सर्व मोठे मोठे उत्साह त्याविषयी करणार. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितले असेल या बस स्टँडची अवस्था काय याच्यासाठी पैसा कोणाचा गेला?
परिवहन मंत्री साहेब असतील त्यांचा गेला आहे, की इकडचे 146 185 आमदार असतील, त्याच्यानंतर इकडचे नगरसेवक महापौर ह्यांचा पैसा गेला, की इकडच्या नागरिकांचा पैसा गेला. मग त्याच्यानंतर ही अशी परिस्थिती राहिली. या महिला ज्या तुम्ही बघितल्यात या आता तिथे खाली बसलेल्या होत्या, कारण त्यांना बसण्यासाठी जागा सुद्धा नव्हती. ही परिस्थिती आपल्या नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना खाली जमिनीवर तिथे बसावं लागतंय बसची वाट बघेपर्यंत, कारण तिथे बसण्यासाठी व्यवस्थाच नाहीये. आता ठीक आहे, हा उन्हाळा आहे म्हणून, उद्या पावसाळ्यामध्ये काय करतील, कारण वरती छप्पर पण तुटलेलं आहे पूर्ण. मग ज्या वेळेला अशी व्यवस्था करता तुम्ही, याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार इकडचे माजी नगरसेवक म्हणजे बीजेपीचे नगरसेवक आहेत, कारण आता पण तेच नगरसेवक इथे आलेले आहेत. मग यांची जबाबदारी आहे की बाबा समजा हे असं काही तुटतंय तर तुम्ही महानगरपालिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना यांची तक्रार करून ते रिपेअर करून घेऊ शकता ना. पण ह्यांना तसं काही कळायचं नाही. ह्यांना फक्त नवीन टेंडर कसे काढले जातील. मागच्या वेळेला वेगळे नगरसेवक होते, यावेळेला थोडे वेगळे नगरसेवक आहेत. मग आता टेंडर तर काढावं लागतील, टेंडर काढल्याशिवाय काय होणार नाही यांचं. मग त्याच्यामुळे टेंडर कसे काढले जातील, महानगरपालिकेमध्ये जाऊन गटार बांधायचे आहेत तर अजून काय करायचंय त्याच्याकडे यांचं फक्त लक्ष आहे. आणि बाकी यांना जे काय आता लोकांना त्रास होतोय त्या गोष्टीचा यांना काही घेणं देणं लागलेलं नाहीये. आता हा जो रोड आहे, हा रोड होऊन कमीत कमी मला असं वाटतं 2-4 महिने झाले आता इथे कोणी फिरकलं सुद्धा नाहीये. या रोडला इथे डांबरीकरण करण्यासाठी हा जो पॅच सोडलेला आहे, हा पॅच सोडलेला आहे. जेव्हा याला सीसी रोड बनत होता तेव्हा हे बीजेपीचे नगरसेवक हे सुद्धा नाचत होते की आमच्या आमदारांनी, आमच्या लोकांनी, आमच्या महापौरांनी हा रोड बनवण्यासाठी हे केलं म्हणून. आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार ह्यांचे सुद्धा कार्यकर्ते इकडे हे करत होते की आमच्या साहेबांनी इथे निधी आणला, आमच्या साहेबांनी. मग हा जो पॅच सोडला, इथे जी कडी पडलेली ह्याच्यासाठी का नाही तुम्ही जबाबदारी घेतली की बाबा हा हे चुकी झाली म्हणून हे करायला पाहिजे. मग का नाही त्यांच्या मागे लागलात. दरवेळेला महाराष्ट्र नवमानसांना रस्त्यावर उतरणार, त्यांना त्या अधिकाऱ्यांना वेटीस धरणार, त्यांच्याकडून कामं करून घेणार. आणि तुम्ही म्हणजे आपल्या मस्त एसीच्या ऑफिसमध्ये बसून राहायचं, निवडणूक आल्या का बाहेर निघायच्या, फक्त चमकेशगिरी करण्यासाठी. असं कुठले तरी टेंडर आणलं तर त्या टेंडरचे नारळ फोडण्यासाठी यायचे, मिठाई वाटायची, त्याच्यानंतर नागरिकांना त्रास होणार, तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले असता. या नगरसेवकांचं आता पण त्यांनी काही केलेले नाहीयेत कामं, यांच्याकडून अपेक्षा सुद्धा नाही आम्हाला ते काही कामं करतील म्हणून. नगरसेवकांची कामं आहेत, नागरिकांना सुविधा मिळाव्या, प्रभागातील नागरिकांना सुविधा मिळाव्या आणि त्यांना सुविधा मिळवून द्याव्यात. त्यांच्यासाठी जी काही होणारी कामं आहेत महानगरपालिकेच्या निधीतून करून घ्याव्या, महानगरपालिकेच्या माध्यमातून करून घ्यावीत. तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी हा जो बसस्टॉप आहे हा महापौर निधीतून झालेला आहे आणि याच प्रभागातून महापौर देखील होत्या. महापौर जे होत्या माजी महापौर ज्योत्स्ना असणारे यांचं देखील जे घर आहे ते या बसस्टॉपपासून जवळपास 100 मीटर अंतरावर आहे. आणि या बसस्टॉपची अवस्था आपण पाहू शकता, ही अशा प्रकारे आहे. बसस्टॉपचा जो एक भाग आहे तो या ठिकाणी हा तुटून पडलेला फुटपाथवर ठेवलेला आहे, अजूनपर्यंत रिपेअर करण्यात आला नाही. आणि हा बसस्टॉप महापौर निधीतून बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बससाठी प्रवासी जे आहेत ते रस्त्यावर प्रतीक्षा करत आहेत. या ठिकाणी हा चांगला एक बसस्टॉप होता जिथे ना हे प्रवासी आहेत तिथे बसू शकले असते, मात्र हे तुटल्यामुळे त्यांना रस्त्यावर बसावं लागतंय, या फुटपाथवर खाली बसावं लागतंय. हे सर्व काम नगरसेवकांचं होतं, मात्र नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष दिल्यामुळे आज या प्रवाशांना गैरसोय होत आहे.